रामकृष्णारी. आपण आजपासून एक नवीन उपक्रम आपल्या YouTube चॅनलवरती सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तो उपक्रम असा आहे, आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे, की मला कीर्तन जमावं. पण त्या कीर्तनाकरता पूरक ज्ञान त्याच्याजवळ काय-काय असावं, या संबंधाने मार्गदर्शन YouTubeवरती फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा प्रत्यक्ष एखाद्या कीर्तनकाराकडे ज्यावेळेला नवीन कीर्तन शिकणारा विद्यार्थी जातो आणि तो विनंती करतो, की महाराज मला कीर्तनाचं मार्गदर्शन करा. तर त्या विचारालाही कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळं किंवा प्रापंचिक व्यस्ततेमुळं त्याला मार्गदर्शन करता येत नाही. आणि मग ज्याला शिकायची इच्छा आहे, त्यालाही नाविलाजास्तव शिकता येत नाही. तर दुसरं असं, की आळंदीत येऊन त्यांनी शिक्षण घ्यावं, तर आळंदीत येण्यासारखी त्याची परिस्थिती नसते. घरची जबाबदारी त्याच्यावर असते. असेही काही वर्ग आहे. किंवा आता सध्या लग्न झालंय, विवाह झालाय, संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि कीर्तनं करायची आहेत, कीर्तनं शिकायची. कारण कधी इच्छा होऊ शकते ना, कीर्तन हे भगवत प्राप्तीचं एक साधन आहे आणि निर्दोष सेवा करायची असा जर एखाद्याच्या मनात विचार आला, की मला कीर्तन करायचंय, पण त्या कीर्तनाकरता पूरक ज्ञान पाहिजे, त्यासाठी अभ्यास पाहिजे. मग तो अभ्यास अ, कुठे मला मिळेल अशी मनात सहज शंका येऊ शकते. तर मग त्यासाठी आपण असा एक विचार डोक्यात आला, की YouTubeवरती आपण कीर्तनासंबंधाचं मार्गदर्शन करावं. मग कीर्तन कसं केलं जावं? कीर्तनात कुठल्या-कुठल्या विषयावरती बोलावं लागतं, कसं बोलावं लागतं? कीर्तनकाराकडे कोणते गुण असावेत? कीर्तनकाराच्या ठिकाणी कोणकोणते दुर्गुण नसावेत, दोष नसावेत? दोषमुक्त कसं कीर्तन करता येईल? आणि अ, प्रभावी कीर्तन करण्याकरता मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने या YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपण काही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला अपेक्षा आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल, तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. काही आमच्याकरता सूचना असतील तर कमेंट करून सांगा. आणि इतरही कीर्तन शिकणारे जी मंडळी आहे, त्याला कीर्तनाबद्दल अनुराग आहे आणि कीर्तन शिकायचं आहे, त्याला ही व्हिडिओ एक मार्गदर्शक म्हणून कामाला येणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ त्याला शेअर करा, पाठवा. आता मुळात पहिला प्रश्न असा समोर उभा राहतो, की कीर्तन म्हणजे काय? कारण आपल्याला जे विषय अभ्यासायला घ्यायचा आहे, त्या विषयाचं ज्ञान तर आपल्याला असलं पाहिजे ना. कीर्तन म्हणजे काय? तर अ, कीर्त नावाचा एक धातू आहे. कीर्तयती म्हणजे अ, वर्णन करणे. मग त्यामध्ये गुणाचं वर्णन, लीलेचं वर्णन, अ, असं कीर्त शब्दाचा अर्थ कीर्ती गाणे. अ, त्या विषयाचं महत्त्व पटवून देणं. मग कीर्तन कोणाचं असतं? कीर्तन देवाचं असतं. म्हणजे देवाची कीर्ती जगात गायली जाते, त्याला कीर्तन असे म्हणतात. म्हणजे कीर्तनकाराने कीर्तनात देवाचीच स्तुती, देवाचंच गीत, देवाचंच वर्णन करावं, असा दंडक आहे असं म्हणायला काही अडचण नाही. कारण आजकाल असं झालं, बहुधा कीर्तनकार पाकिटं भरणाऱ्याचे आणि तारखा घेणाऱ्याचंच कीर्तनात नामोल्लेख करत बसतात. जणू त्याच्यासाठी देवापेक्षाही श्रेष्ठ तारीख घेणाराच आहे की काय, असा एक भाव आपल्याला पाहायला मिळतो. अ, मुळात कीर्तन अ, कीर्तन हे आपण देवासाठी करत असतो. कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे. कीर्तन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे आणि म्हणून कीर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व देऊन आपण जर कीर्तन क्षेत्राची अभिलाषा धरत असू, वाट धरत असू, तर माझी तरी अशी इच्छा आहे, की कीर्तन हे निर्दोष व्हायला पाहिजे, दोषमुक्त व्हायला पाहिजे. निष्कलंकित अशा पद्धतीची कीर्तन परंपरा पुढेही चालू राहिली पाहिजे. नरस्तुती आणि कथेचा विकार आहे, नको दातारा घडू देव. कीर्तनात नरस्तुती घडता कामा नये. पण आजकालच्या कीर्तनामध्ये नरस्तुती फार प्रमाणात घडलेली आपल्याला पाहायला मिळते. तसं तो कीर्तनकाराच्या ठिकाणी असलेला एक दोषच आहे. ती स्तुती मात्र कीर्तनातील कमी व्हायला पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व कीर्तनकारांना विनंती करतो. कदाचित आता वयाने ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा मोठी असेल, कोणी ज्ञानाने श्रेष्ठ असतील. पण या सर्वांनाही एक मोठे असतील त्यांच्यासाठी एक लहान भाऊ म्हणून ही सूचना आणि कोणी छोटे असतील तर त्यांच्यासाठी मोठा भाऊ म्हणून मग एक ही सूचना मी त्या माध्यमातून करतो. कीर्तनकाराने कीर्तन करत असताना केवळ आणि केवळ देवाचंच गुण गावं, कीर्ती मानवाची गाऊ नये. त्यांनी मानवाची कीर्ती गायची नाही.
मानवाबद्दल बोलायचं नाही. कीर्तनात कीर्ती फक्त देवाची गायची. कीर्त येते म्हणजे कीर्ती गाणे म्हणतात. आता एक मुद्दा मी नेहमी बोलत असतो, आज आवर्जून पुन्हा त्या मुद्द्यावरती प्रकाश टाकतो. कीर्तन सांगणं वेगळं आणि कीर्तन करणं वेगळं. काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही कीर्तन करता का? तर मी अगदी त्यांना विनयाने सांगत असतो की मला कीर्तन करणं जमत नाही, त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, मला कीर्तन करता यावं. मग महाराज आम्ही तर तुमचे कुठे कुठे कीर्तन पाहतो, युट्यूबला पाहतो म्हणा, किंवा सप्ताहाच्या कार्यक्रम पत्रिकेत तुमचं नाव असतं कीर्तनकार म्हणून. तर मी त्यांना म्हणत असतो, हो मी कीर्तन सांगतो पण कीर्तन करत नाही. देवाने माझ्यावर कृपा करावी की त्यांनी माझ्याकडनं कीर्तन करून घ्यावं. आता कीर्तन सांगणं आणि करणं यामध्ये काय फरक आहे, अशी मनात सहज शंका येईल. तर त्याचं उत्तर असं आहे, कीर्तन करणं म्हणजे कीर्तनात सांगितलेला प्रत्येक शब्द आचरणात आणणं, आणि कीर्तन सांगणं म्हणजे केवळ सांगणं. सध्या कीर्तन सांगणाऱ्याची संख्या वाढत चालली, कीर्तन करणाऱ्याची संख्या वाढत नाही, ही शोकाची बाब आहे. कीर्तन करणाऱ्याची संख्या जशी वाढते, सांगणाऱ्याची जशी संख्या वाढते, तशी कीर्तन करणाऱ्याचीही संख्या वाढली पाहिजे. सांगणं आणि करणं यामध्ये काय फरक आहे, मला तरी वाटतं माझ्या बोलण्यातून तुमच्यातून लक्षात आला असेलच. त्यामुळे आता हे कीर्तन का करायचं? देवाबद्दल अंतकरणात असलेला अनुराग आपल्या अंतकरणात आहेच, आणि कीर्तन हे प्रभावी भगवत प्राप्तीचं साधन आहे. कारण दुसऱ्या कुठल्याही साधनाचा उपयोग आता या कलियुगामध्ये नाही, प्रत्येक युगामध्ये साधनं बदलत गेली. 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. तर कृतयुगातली साधना वेगळी आहे, त्रेतायुगातली साधना वेगळी आहे, द्वापर युगातली साधना वेगळी आहे, आणि कलियुगातील साधना वेगळी आहे. कसं कृतयुगात कुठली साधना? तर ध्यान प्रथम युग मखबदी दूजे, द्वापर प्रभु परितोषित पूजे, चौजुग चौश्रुती नाम प्रभाव, कली बिसेस नाही आनो पाहू. 4 युगात वेगवेगळी साधना आहेत. कृतयम ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजते मखय, द्वापारे परिचर्यानाम कलौ तदहरी कीर्तनात. म्हणजे कृतयुगामध्ये मनुष्याने कृतयम ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये ध्यानाने देव प्राप्त व्हायचा, ध्यान साधना कृतयुगात होती. त्रेतायुगामध्ये यजतो मखय, मखय म्हणजे यज्ञ, त्या यज्ञाने देवाची प्राप्ती व्हायची. द्वापारे परिचर्यानाम, द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे पूजेने देवाची प्राप्ती व्हायची. आणि कलौतधरी कीर्तनात, आणि कलियुगामध्ये मात्र उद्धार हा हरिकीर्तनाने होत असतो. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यामुळे कलियुगामध्ये सध्या सर्वात प्रमुख साधन जर कुठलं असेल तर कलियुगामध्ये कली पापाची हे मूर्ती नाम खडग घेवती, नाम कीर्तन रूपी कीर्तन करून आपल्याला कलिकालावरती मात घालता येऊ शकते. त्यामुळे आपण कीर्तन म्हणजे काय, आता कीर्तन करणं म्हणजे काय आणि कीर्तन सांगणं म्हणजे काय, आणि त्याचबरोबर युग परत्वे कीर्तनाची साधनं कशी बदलत गेली, आणि कलियुगामध्ये कीर्तन करणं कसं सोपं आहे आणि कसं भगवत प्राप्तीचं साधन आहे, या संबंधाने विचार केला. उद्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये कीर्तन कोणी करावं, कीर्तनाचा अधिकारी कोण, कीर्तन कशा पद्धतीने केलं जावं, या संबंधाने आपण व्हिडिओ बनवणार आहोत. अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही सूचना असतील कमेंट करा, आणि इतरांना मार्गदर्शन म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.